ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धरायाले दीन जना, उद्धराया आले दीन जना, उद्धराया आले दीन जना, ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धरायाले दीन जना, उद्धराया आले दीन जना, उद्धराया आले दीन जना, ब्रह्मादिक ज्यांची वंदिती पाय, ब्रह्मादिक ज्यांचे वंदिती पावल्या, ब्रह्मादिक ज्यांची वंदिती पायवनी, ब्रह्मादिक ज्यांचे वंदिती पायवनी, नाम घेवदनी दोष जाती, नाम घेता वदनी दोष जाती, नाम घेता वदनी दोष जाती, लोका दुराचारी विषयी आसक्ती, हो दुराचारे विषय आसक्ती, दुराचारी विषयी आसक्ती, ओका दुराचारी विषय आसक्त, संत कृपे त्वरित उद्धारती, संत कृपे त्वरित उद्धारती, अखंडित नामात्यांत वास पाहे, अखंडित नामात्यांचा वास पाहे, अखंडित नामात्यांत वास, अखंडित नामात्यांचा वास पाहे, निशिदिनी ध्याये संत संग, निशिदिनी ध्याये सत्संगती, निशिदिनी ध्याये सत्संगती, ब्रह्मादिक ज्यांची वंदिती पाय, ब्रह्मादिक ज्यांचे वंदिती पायव, ब्रह्मादिक ज्यांची वंदिती पाय, ब्रह्मादिक ज्यांची वंदिती पायवनी, नाम घेता वदनी दोष जाती, नाम घेता वदनी दोष जाती, नाम घेता वदनी दोष जाती, ब्रह्माय विडोबार घुमाई, 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 ब्रह्ममूर्ती संत ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, ब्रह्ममूर्ती संत संत नाम, ब्रह्ममूर्ती संत ब्रह्ममूर्ती संत 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 जगी अवतरले, ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, ब्रह्ममूर्ती संत ब्रह्म
करत्याची राम ओ ब्रह्मादिक त्याचे वंदिती पाय बनी ब्रह्मादिक त्यांती वंदिती पाय बनी उथराया दिन जना उथराया आले दिन जना ब्रह्मादिक जानती ब्रह्मादिक जानती जानती वंदिती पायमनी ब्रह्मादिक जानती वंदिती पायमनी नाम घेता बदलणे दोष जाती राम नाम घेता नाम नाम घेता वदने दोष 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 जाते नाम घेता नाम घेता नाम घेता बदन दोष जाते नाम 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 घेता बदनी दोष जाते नाम घेता बदनी दोष जाते नाम घेता नाम घेता नाम घेता नाम जाती नाम घेता वदनी दोष जाती नाम घेता नाम घेता नाम घेता वदनी
दोष जाती नाम घेता वदनी नाम घेता 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 वदनी नाम घेता वदनी दोष जाती नाम घेता विठ्ठल 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 विठ्ठल
संत जगी अवतरले उद्धरायाले दीन जना ब्रह्मादिक ज्यांची वंदिती पायवणी नाम घे वदनी दोष जाती किंवा नाम घेता वदनी दोष जाती हो का दुराचारी विषयी आसक्त संत कृपे त्वरित उद्धरती ब्रह्मादिक ज्यांची वंदिती पायवणी नाम घे वदनी दोष जाती अखंडित नामा त्यांचा वास पाये किंवा अखंडित नामा त्यांची वास पाहे निषदिनी ध्याये संत संग किंवा सत्संगती ब्रह्मादिक ज्यांची वंदिती पायवणी नाम घे वदनी दोष जाती पांडुरंगा करू प्रथम नमः पांडुरंगा करो प्रथम नमः पांडुरंगा करू प्रथम नमः पांडुरंगा करो प्रथम नमः दुसरे चरणा संताची या दुसरे चरणा संताचिया दुसरे चरणा संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका कायम जीवाणी मानेल संतांसी रंजवू चित्तासी अपुलिया ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी सेवे लागी सेवक झालो तुमच्या चरणा तुकया देवा यावर न करावा धेरो सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागो निज चरणा हो स्वामी तुकया देवा यावर नकारा भेरो सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा आहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा आवेरो सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुकया देवा यावर नकारा भगवान नरसिंह ब्रह्मलीन महंत रघुनाथदासजी महाराज परमश्रद्धेय विद्यमान उपस्थित रघुनंदन दासजी महाराज आणि आपण समस्त भगवद अनुरागी भक्तजनांना भगवान स्वरूप मानून हला कीर्तन सेवेकरिता आपल्या पुढे सादर केलेला अभंग पंढरीरायाचे लाडके प्रेम भंडारी प्रेममूर्ती संत श्री नामदेव महाराज यांचा 4 चरणांचा संत संघाचा अनुभव आल्यानंतर त्या संत महात्म्यांविषयी आणि त्या संतांच्या संगतीविषयी आपला अनुभव आणि भाव व्यक्त करणारी ही रचना आहे. विठ्ठला एक 15 मिनिटं चांगलं दे, मग बघू पुढे काय. एकाने ज्योतिषाला हात दाखवला, म्हणे बघा काही दिवस सुधरत नाहीत नीट. ते म्हणाले 6 महिने त्रास आहे. तो म्हणाला मग 6 महिन्यानंतर दिवस बदलतील का? म्हणे नाही, सवय होईल. विठ्ठला बरं, आम्ही लोकांनी तरी का ह्या अपेक्षा फार ठेवाव्यात? ये रती माईके आमची प्रमाण पाठ आहेत, प्रमाणाच्या बाहेर पाठ आहेत. पुण्यसलीला गंगा गोदावरी मातेच्या अत्यंत
सान्निध्यात म्हटल्यापेक्षा तिच्या पात्रात हा उत्सव होतोय. अशा सुपात्र भूमीमध्ये भगवान नरसिंहाचं पावन अधिष्ठान आणि त्यामध्ये येथील आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान असलेले थोर साधू ब्रह्मलीन रघुनाथदासजी महाराज यांचा 53वा पुण्यतिथी उत्सव आणि त्यानिमित्ताने परमश्रद्धेय महंत पूज्य महाश्रींच्या मार्गदर्शनाखाली आणि पावन सानिध्यामध्ये संपन्न होणारा हा उत्सव, त्यातली आजची ही कीर्तन सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे. दुधावर आलेली साय माहीत होती, हा मंडप म्हणजे खेड्यावर आलेली साय आहे. विठ्ठल अशा साय खेडा गावातला हा उत्सव आहे. आपण सर्व रीतीने त्याला संपन्न आणि सुसज्ज करण्याचा आटोकाट प्रयत्न केला आहे. हा उत्सव एका संतांच्या पुण्यतिथीचा आहे आणि दुसरी गोष्ट तो देवाच्या दारातला आहे. खरं तर नियम असा असतो, संतांनी देवाच्या येण्याचा उत्सव करायचा असतो. संतांनी देवाच्या येण्याचा उत्सव करावा आणि देवाने संतांच्या जाण्याचा उत्सव करावा. आपण जर वाङ्मयाचं साकल्य आणि चिंतन जर केलं तर संतांनी सांगितलेले सगळे उत्सव देवाच्या येण्याच्या करण्याचे आहेत. भागवत पहा आपण, म्हणजे कळेल की मी नुसतं बोलून भागवत नाही. पर्व विशेष भागवत धर्मी, नृसिंह जयंती राम नवमी, वामन जयंती जन्माष्टमी, हा उत्तमोत्तम शिवरात्री. विठ्ठल लागतं मध्ये मध्ये चांगलं, पण ते सेन्सेक्स सारखं कोसळतं. भागवत धर्मातले विशेष पर्व कोणते आहेत, कोणता उत्सव केला पाहिजे? पहिला क्रमांक भागवत धर्मातल्या उत्सवाचा सांगितला, नरसिंह भगवंताच्या आगमनाचा. दुसरा उत्सव करावा रामप्रभूच्या आगमनाचा. तिसरा उत्सव करावा भगवान वामनाच्या आगमनाचा. चौथा उत्सव करावा भगवान श्रीकृष्णाच्या आगमनाचा. आणि पाचवा उत्सव करावा शिवजींच्या जीवनात पार्वती मातेच्या आगमनाचा, म्हणजे महाशिवरात्रीचा. विठ्ठल संतांनी कोणता उत्सव करावा? देवाच्या आगमनाचा, आपापल्या वाढदिवसांचा नाही. विठ्ठल सुरुवातीला सगळे नाही नाही म्हणतात आणि नंतर एकमेकाचे करतात. विठ्ठल त्यामुळे सगळे करत असली तर आपापले पण उगाच करून घ्या, काही धाकात काही अर्थ नाही. संत कोणाला म्हणतात? जो देवाच्या येण्याचा उत्सव करतो. देवाच्या येण्याचा उत्सव कोण करतो? संत महात्मा करतो. आणि देव कोणाचे उत्सव करतो? जसं मी म्हटलं की संत देवाच्या येण्याचा उत्सव करतात, तसा देव संतांच्या जाण्याचा उत्सव करतो. किंबहुना हे त्यांनी ठरवलेलं आहे. आपुल्या दासाचा संभ्रम सोहळा, आपुल्या दासाचा संभ्रम सोहळा, आपुल्या दासाचा संभ्रम सोहळा, आपुल्या दासाचा संभ्रम सोहळा. करणे गोपाळा ब्रीद तुमचे, प्रियत तुमचे, करणे गोपाळा ब्रीद तुमचे, ब्रीद तुमचे. धरणे गोपाळा प्रीत तुमचे, प्रीत तुमचे. धरणे गोपाळा प्रीत तुमचे, प्रीत तुमचे. आपुल्या दासाचा संभ्रम सोहळा प्रीत तुमची, करणे आपुल्या दासाचा
आहे. पुरावा नसेल त्याला पुरावा. तेच खोदायला घेतलेत आता. आपुल्या दासाचा संभ्रम सोहळा करणे गोपाळा ब्रीद तुमचे. आपुल्या दासाचा संभ्रम सोहळा करणे गोपाळा तुमचे ब्रीद. त्यामुळं देव भक्ताच्या कधी उपस्थित राहील न राहील, पण भक्ताच्या समाधी काळामध्ये देव प्रत्येक वेळेला उपस्थित आहे. सगळ्या संतांचे समाधी सोहळे आपण पहा. ज्ञानोबारायांच्या समाधी सोहळ्याचा विचार. देवे निवृत्ती आणि धरली दोन्ही कर जातो ज्ञानेश्वर बैसावया. तुकोबारायांच्या वैकुंठ गमनाचे अभंग पहा आपण. तुकोबारायांचा समग्र वैकुंठ गमनाचा सोहळा पांडुरंगाच्या उपस्थितीत पार पडलेला आहे. पहिला आले हरी शंख चक्र शोभे करी, गरुड येतो फडत कारे नाभी नाभी म्हणे त्वरे. भगवान स्वतः आले तिथे. फाल्गुन शुद्ध दशमीला पांडुरंग परमात्मा देहूत येतो वैकुंठाहून. याचा अर्थ देवाच्या येण्याचा सोहळा संतांनी करावा, संताच्या जाण्याचा सोहळा देवाने करावा. त्यामुळं इथं ब्रह्मलीन साधू रघुनाथदासजी महाराजांचा उत्सव आपण सायखेडावाले करत नाही आहोत. साक्षात नरसिंह भगवान हा उत्सव करतायत. विठाला विठाला. विठाला, विठाला, आणि कुठं राहून करतायत? मागं राहून करतायत. ते मागे आहेत म्हणून आपण पुढे आहेत. असा हा दिव्य सोहळा आपण संपन्न करत आहात. श्राद्ध वेगळं आणि पुण्यतिथी वेगळी. काल निर्णयवाल्यांनी सब घोडे 12% केलेत. कोणीही मरो, त्याचं शेवट काय करतात? पुथी म्हणजे पुण्यतिथी. कोणीही मरू दे, पुण्यतिथी. पुण्यतिथी एवढी स्वस्त आहे का हो? एवढी स्वस्त आहे पुण्यतिथी? आपण ही आपली टाकून देतो, काही इलाज नाही त्याला. त्याला काही इलाज नाही. जाऊ द्या विठाला. जीवाचं होतं ते श्राद्ध आणि संताची होते ती पुण्यतिथी. श्राद्ध आणि पुण्यतिथीमध्ये काय फरक आहे? जे केलं नाही तर ते ज्याचा आहे त्याचा उद्धार होणार नाही, याला म्हणतात श्राद्ध. लक्षात आलं? रिप्लाय द्यायचा. रन आउट डाऊटफुल असल्यावर करावं लागतं. ऐका परत. ज्याचं आहे त्याचं केलं नाही तर त्याचा उद्धार होत नाही, त्याला म्हणतात श्राद्ध. आणि ज्याची आहे त्याची केली नाही तर आपला उद्धार होत नाही, तिला म्हणतात पुण्यतिथी. विठ्ठला. दोन्हीतला फरक कळला? त्यामुळे दररोज आपल्याला जी पुण्यस्मरणाची पत्रिका येते ती पुण्यस्मरणाची नसते. ती कशाची असते? श्राद्धाची. त्याला पुण्यस्मरण म्हणणं ही आपली श्रद्धा आहे, नाही तर ते श्राद्धच आहे. जे केलं नाही तर ज्याचा आहे त्याचा उद्धार होणार नाही. होणार का? सांगतो ना आपल्याला. लढण्याकरता अर्जुनाने कृष्णाला सांगितलं, हे देवा, माझा रथ नेऊन व्यवस्थित चांगल्या जागी उभा कर. श्रीमद भगवद्गीतेमध्ये अर्धा श्लोक पार्किंगचा आहे. सेनयोरुभयोर मध्ये रथम स्थापयमीच्युत. हे अच्युत, उभय सेनेच्या मध्ये नेऊन माझा रथ स्थापन कर. गीतेने पार्किंगला एवढं महत्व दिलंय. कशी लावावी गाडी? कोणाचीच निघाली नाही पाहिजे. कळतच नाही याने पार्किंग केली की हा पार्किंग आहे. विठाला. त्यामुळं गीतेत अर्धा श्लोक पार्किंगचा आहे. कुठे ठेवशील गाडी? उभयोर मध्ये. तिथं गेल्यानंतर अशा जागी रथ थांबवला की समोर पाहिल्यावर काय दिसावं अर्जुनाला? आचार्यान मातुलान भ्रातृन पुत्रान पौत्रान सखींस्तथा. यांना मारू? हे भीष्माचार्य आहेत, ज्यांनी आमच्या कुळाकरता स्वसुखाचा त्याग केला. द्रोणाचार्यांना मारू? मी पार्थू द्रोणाचा केला, येणे धनुर्वेद मज दिधला. कृपाचार्यांना मारू? ते कुलगुरू आहेत. दुर्योधनाला मारू तर युधिष्ठिराला का न मारू? आणि गोत्रातल्या लोकांना मारू तर तुला पार लांब धरू. वध करूनी गोत्रजाचा. मी गोत्रजांचा वध करेन तर पापाचा वसवटा होईल, आणि जो तो हाताचा जोडलाय तो निघून जाशील. मला नाही लढायचं. भगवान म्हणाले, मग तुला माहित नव्हतं का आधी आज आपली मॅच कोणाशी आहे ती?
डिक्लेअर केलं होतं कौरवांशी लढायचं आहे. मग आता चाल्यावर काय झालं? अर्जुन म्हणाला, देवा इथे येऊन पाहतो तर सगळे समोर आपलेच उभे आहेत. भगवान म्हणाले, आपलेच आहेत तर समोर का उभे आहेत? विठ्ठला आयुष्याचं महाभारत बरोबर असं लिहिलेलं असतं की समोर उभे असतात ते नेहमी. हा, इथे तर ट्विस्ट आहे स्टोरी में. यांना कसं काय मारायचं? नाही मारायचं मला. अरे बाबा, युद्ध ही क्षत्रियाकरता अपॉर्च्युनिटी आहे. दोन्हीकडून फळ चांगलंच आहे. हतोवा प्राप्स्यसि स्वर्गम जितवा वा भोक्षसे महिम. मेला तरी लाभ आणि जिंकलास तरी लाभ. जिंकला तर राज्य तुझं आहे आणि मेलास तर स्वर्गात जाशील, स्वर्गात जाशील. कारण अर्जुन गायक होता. शुकदेवांच्या कीर्तनातली पहिली चाल अर्जुनाने गायली होती. त्याच्या कंठात सूर वसे. विठ्ठला फक्त मी थोडासा प्रकाश टाकला, बाकी काही नाही. अर्जुनाला सांगितलं लाभ आहे, तो नाहीच म्हणतो, नाहीच म्हणतो. शेवटी त्याने सांगितलं, देवा तुला माहित आहे का मी युद्ध का करत नाही? म्हणे का? अरे बाबा, जर युद्ध झालं तर सगळे योद्धे मारले जातील. आणि खरंय, युद्ध होतं तेव्हा योद्धेच मारले जातात, बाकीचे पळून जातात. तुम लढो कपड़ा संभालते नहीं, तुम लढो हम तुम्हारा कपडा भी लेके भागते हैं. अशी परिस्थिती ओढवली का राजीनामा पण द्यायला तयार नाहीत. विठ्ठला गवताच्या मुळासारखे उपटून फेकले, त्याला तृणमूल म्हणतात. विठ्ठला हो, मला काय म्हणायचं आहे, जाऊ द्या, ह्या विषयावर आपली फार ममता नसावी. यांना कसं मारू? यांना मुळापर्यंत उशिरा पोहोचलं वाटतं. जाऊ द्या, भंडारा आहे 9 वाजता आपल्याला. यांना कसं काय मारायचं? मी नाही मारणार आहे ना. योद्धे मारले जातील. योद्धे मारले गेले तर त्यांच्या स्त्रिया प्रदूषित होतील. त्या प्रदूषित झाल्या तर वर्णसंकर होईल. वर्णसंकर झाला तर कोणाचं पिंडदान कोणी करायचं? आणि पिंडदान क्रिया लुप्त पावली तर आपले पितर पतनाला पावतील. संकरो नरकायैव कुलघ्नानां कुलस्य च पतन्ति पितरो हेषां लुप्त पिंडोदक क्रिया. पिंडोदक क्रिया लुप्त हेषां पितरो पतन्ति. म्हणजे ज्याचं करायचं आहे त्याचं केलं नाही तर त्याचा उद्धार होत नाही. याला श्राद्ध म्हणतात. श्राद्ध का करायचं? ज्याचं करायचं आहे त्याचा उद्धार त्याशिवाय होणार नाही म्हणून हे झालं श्राद्ध. पुण्यतिथी कोणाची म्हणतात? ज्यांची केली नाही तर आपला उद्धार होणार नाही, त्याला पुण्यतिथी म्हणतात. का बरं? श्राद्धात आणि पुण्यतिथीत एक फरक आहे. श्राद्धाला जावं, देवाचं नाव घ्यावं आणि झालेलं पुण्य द्यावं, घरी परत जेवून यावं. याला काय म्हणतात? श्राद्ध. पुण्यतिथी अशी नसते. पुण्यतिथीला जावं, ज्याची आहे त्याचं नाव घ्यावं. पुण्यवंत भावे पुण्यवंत भावे हो पुण्यवंत भावे, पुण्यवंत भावे. घेता सज्जनाची नावे, घेता सज्जनाची नावे. एके माझी वाचा तोटे, एके माझी वाचा तोटे. घेता सज्जनाची नावे, घेता सज्जनाची नावे. लेके माझी वाचा तुटी, लेके माझी वाचा तुटी. सज्जनांची नावे घेता पुण्यवंत व्हावे. तिथं जावं, त्यांचं नाव घ्यावं आणि झालेलं पुण्य घेऊन जेवून परत यावं. फक्त तिथं जाताना कीर्तनाच्या वेळेला जावं, जेवायच्या नाही. विठ्ठला नाही तर 7 ते 9 कीर्तनाच्या नावाने आता नवीन दुर्दैव चालू झाले. माणसं 8लाच येतात.
त्यामुळे ती नेमकी कशासाठी आल्यात याबद्दल कायम संशय राहतो. कीर्तनात 7:15ला फोन करणारे वेगळे आणि 9:15ला फोन करणारे वेगळे. 7:15ला फोन करतात ते कशाचा असतो? कीर्तन चालू झालं का. आणि 9:15चा फोन कशाचा असतो? कीर्तन मोडलं का. मोडलं नाही साप, टिकऱ्या टिकऱ्या झाल्या. ये आता तू पंक्ती पठाण विठ्ठला. इथं आलेल्याला जेवायला मिळणारच आहे ना, प्रसाद मिळणारच आहे ना. मग कीर्तनाचं रसपान कोणी करायचं? जेवण आहे म्हणून कीर्तन नाही ठेवलेलं, कीर्तन आहे म्हणून प्रसाद ठेवलेला आहे. कीर्तन न ऐकता जो पंक्तीला बसतो तो जेवण जेवतो, आणि कीर्तन ऐकून जो जेवतो तो प्रसाद सेवन करतो. विठ्ठला भल्या टाळ्या वाजवू नका, पण लेट येऊ नका. इथून पुढं नंतर जे येतील त्यांना हे मी काय सांगितलं ते निवांत सांगा. मी सांगितलं तेच सांगा, त्यांनी सांगितलेलं नको. पुण्यतिथी काय आपल्याला कळली. कोणाची होते पुण्यतिथी? ऐका. पुण्य करतो त्याची, पुण्यच करतो त्याची. पुण्य करतो त्याची पुण्यतिथी नाही, पुण्यच करतो त्याची पुण्यतिथी नाही. पुण्य करतो त्याची पुण्यतिथी नाही म्हणजे काय? जो पुण्य करू शकतो तो पापही करू शकतो. सप्त्याला पंगत देणारा वरातीला दारू पाजू शकतो. मिश्रित आहे ते. म्हणजे पुण्य करतो त्याची पुण्यतिथी नाही, पुण्यच करतो त्याची पण पुण्यतिथी नाही. त्याने पुण्य केलं तर त्याचा स्वार्थ पाहिला. तुकाराम महाराजांना असे लोक सुद्धा आवडत नाहीत. आप तरी ताकी कौन बराही, औरन को भलू नाम धराई. होडी एकटीच पलीकडे गेली, तिला कोणी धन्यवाद मानेल का? मग होडीचं पलीकडे जाणं शोभेल केव्हा? तुका म्हणे नाव जनासाठी उदके ठाव, जनासाठी उदके ठाव, जनासाठी उदके ठाव. म्हणे नाव जनासाठी उदके ठाव, जनासाठी उदके ठाव, जनासाठी उदके. म्हणे नाव जनासाठी उदके ठाव, जनासाठी उदके ठाव. तुका म्हणे नाव जनासाठी उदके ठाव. म्हणे नाव जनासाठी उदके ठाव, जनासाठी उदके ठाव, जनासाठी उदके ठाव. जनासाठी उदकी ठाव. तिचं नाव 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 आता तरी बोला विठ्ठला. होडी एकटीच पलीकडे गेली तर तिचं कोणी कौतुक करत नाही. तिने माणसांना पलीकडे नेलं पाहिजे. पुण्य करणाराची पुण्यतिथी नाही, पुण्यच करणाराची ही पुण्यतिथी नाही. मग पुण्यतिथी कोणाची? लोकांना पुण्याची वाट दाखवतो, पुण्यतिथी त्याची आहे. वाढता हा पुण्य धर्म केला, वाढता हा पुण्य धर्म केला वाढता धर्म केला वाढता पुण्य. जाळो सणाले घालूनिया सोन्या, वाढता पुण्य धर्म केला, वाढता पुण्य धर्म केला. संसाराच्या नावे घालूनिया सोन्या, वाढता हा पुण्य धर्म केला, वाढता हा पुण्य धर्म केला. मला शून्य घालायचं होतं आणि तुम्हाला तो जाळायचा होता. संसाराच्या नावे घालून या शून्य, वाढता हा पुण्य धर्म केला. संसाराच्या नावे शून्य घालून या हा पुण्य धर्म वाढता केला. पुण्यतिथी त्यांची. काय होते पुण्यतिथी म्हणजे? आपण ब्रह्मलीन संत श्री रघुनाथदासजी महाराजांचं स्मरण जरी केलं तरी आपल्याला पुण्याची प्राप्ती होईल. भावनेतल्या लोकांना हे पटतं,
पण लॉजिकल लोकांना हे इलॉजिक वाटतं. भारतीय अध्यात्म तर्कशुद्ध सुद्धा आहे बरं. इथे उपदेश आहे, फतवा नाही. मग इथल्या उपदेशात प्रश्न विचारू शकता आपण. त्यांचं आम्ही नाम घ्यावं आणि आम्हाला पुण्य कसं काय प्राप्त व्हावं, तर त्याचं उत्तर असं आहे, आम्ही ज्याची सतत आठवण करतो, ज्याचं आम्ही सतत स्मरण करतो, हळूहळू आम्ही त्यांच्यासारखे होत जातो. ज्याची आठवण करतो त्याच्यासारखे होतो, यापेक्षा ज्याच्यासारखं व्हायचं आहे ना त्याची आठवण करत जा. तुम्ही जर शाळेत लादेंचा धडा ठेवला तर सगळे बाबा आमटे जन्माला येतील, बरोबर आहे ना? अरे लादेंचा धडा असल्यावर सगळे दाऊदच जन्माला येतील. त्याला तुम्हाला सेवा मूर्ती माणसाचा धडा ठेवावा लागेल. तुम्ही ज्याचं ज्याचं स्मरण कराल त्याचा त्याचा प्रभाव आपल्या जीवनावर होतो. साधूच्या आठवणीने आपल्याला पुण्य करण्याची प्रेरणा होते, म्हणून त्याला पुण्यतिथी असं म्हणतात. आणि असा हा भव्य दिव्य पुण्यस्मरण सोहळा आपण आयोजित केला. अशाच संत महात्म्यांविषयीचा आपला अनुभव आणि भाव नामदेव महाराज अभंगातून सांगतात. विठ्ठला अभंग नामदेव महाराजांचा आहे. आणि नामदेव महाराज म्हणजे संप्रदायातलं सगळ्यात मोठं आश्चर्य आहे. नामदेव महाराज म्हणजे संप्रदायातली अद्भुतता आहे. म्हणजे सगळ्यांना भगवत प्राप्तीचा विचार करताना ते सगळेजण देवाच्या प्रेमात पडलेत. नामदेव महाराज असे सत्पुरुष, असे संत आहेत का देव त्यांच्या प्रेमात पडलाय. सगळ्यांना गुरुकडून देवाकडे जावं लागलं. नामदेव महाराज एकमेव असं उदाहरण आहे जे देवाकडून गुरुकडे आलेले आहेत. आणखी सोपं सांगू का? वैकुंठवासी जगन्नाथ अण्णा पवार सांगायचे, माझं नाव ते असलं तरी बरोबरी कधीच होऊ शकत नाही. लोक मला म्हणतात तुमचंही नाव जगन्नाथ आहे. नाही नाही, अण्णा अण्णा आहे, माझ्या नुसता नावात गण्णा आहे. विठ्ठल तरी गोडव्याची फार अपेक्षा धरू नका. अण्णा म्हणायचे, घरात जर काही वादविवाद झाला तर इतर लहान भाऊ सांगतात आमच्या मोठ्या दादाला विचारा, कारण तो दादा घरमान्य असतो. प्रश्न जर गावाचा निर्माण झाला तर सगळे गावकरी एकत्र येऊन म्हणतात सरपंचांना सांगायला पाहिजे. प्रश्न तालुक्याचा उभा राहिला तर विषय आमदारापर्यंत जातो. जिल्ह्याचा मुद्दा खासदारांकडे न्यावा लागतो, खासदाराने न्यावा लागतो. प्रश्न राज्याचा उभा राहिला तर मुख्यमंत्र्यांना शोधावं लागतं. देशाचा प्रश्न पंतप्रधानांकडे जातो. जगाचा प्रश्न युनोमध्ये सुटतो. विश्वावरची अडचण देव दूर करतो. संतांच्या सानिध्याची देवाला अपेक्षा राहते आणि ते संत ज्ञानोबाऱ्यांसाठी तरसतात. हा सगळा आलेख आहे. सगळे भाऊ दादाला का सांगतात? दादा घरमान्य आहे. गाव सरपंचाकडे का जातो? सरपंच गाव मान्य आहे, आमदार तालुका मान्य आहे, खासदार जिल्हा मान्य आहे, मुख्यमंत्री राज्य मान्य आहे, पंतप्रधान राष्ट्र मान्य आहे, युनो जगमान्य आहे, जगत देवमान्य आहे, देव संत मान्य आहे. आणि संतांचा विचार करू जाता ज्ञानोबाराय संत मान्य आहे, संत देव मान्य आहे. म्हणजे सगळ्या चक्राचा प्रवास ज्ञानोबाऱ्यांच्या जवळ येऊन थांबतो. सेविती साधू संत मनोवेधला माझा. सेविती साधू संत ज्ञानोबाराय संत मान्य आहेत. फक्त एक पायरी आपल्याला आज पुढे अशी चालायची आहे. जर परमात्मा आणि संत यात विचार केला तर संत जर देवमान्य असतील आणि ज्ञानोबाराय जर संत मान्य असतील तर नामदेवराय हे ज्ञानोबाराय मान्य आहेत. सगळ्या जगाने देवावर प्रेम करावं, देवाने संतांवर प्रेम करावं, संतांनी माऊलीवर प्रेम करावं आणि ज्ञानोबारायांनी ज्यांच्यावर प्रेम करावं ते माझे नामदेवराय आहेत. एवढं प्रेम नामदेवरायांवर. प्रेम कशाला म्हणतात? ज्याच्यामध्ये लाज वाटत नाही ना त्याला प्रेम म्हणतात. आवडी आणि लाजवी व्यसनवाणी शिनवी ज्ञानोबाराय म्हणतात. जे प्रिय आहे ना त्याची लाज वाटते का? अजिबात नाही.
त्याला कळतच नाही सप्त्याचा मंडप आहे, इथं कशी काय तंबाखू खावी. आणि त्या तेवढ्या कीर्तनाच्या मंडपात सप्ताच्या तो सांगतो थोडा असेल तर द्या हो. काय सुना मग कोणीतरी लावतो विठ्ठला. आणि तो सांगतो सुद्धा काय त्याच्यात काय लाजायचं कशाला सुना मागायला. मला ह्या व्यसनी लोकांचं अजून कळलं नाही, हे नेहमी एक एकच वस्तू कशी काय जवळ ठेवतात विठ्ठला. बिडी आहे तर काडी नाही, सिगरेट आहे तर लायटर नाही, तंबाखू आहे तर चुना नाही. लाज वाटत नाही, लाज बाजूला सारतो माणूस. नामदेव रायन करतात, ज्ञानोबारींनी सगळं बाजूला सारलं. कसं सांगतो आपल्याला. नामदेव महाराज जेव्हा कीर्तन करायला उभे राहायचे तेव्हा चाल म्हणायला ज्ञानोबाराय उभे असायचे. आता ज्ञानोबारायांनी नामदेवरायांच्या कीर्तनात चाल म्हणणे म्हणजे आजोबांनी नातवाच्या कीर्तनात उभं राहणं आहे. आज हे दृश्य दिसतं का आपल्याला. ते उलट म्हणतात घ्या रे हरिपाठ उरकून विठ्ठला. तू जर कीर्तनाला आला तर काय कानाला भोकं पडणार आहेत का. नामदेवराय आणि ज्ञानोबारायांमधलं रिलेशन काय आहे. ज्ञानोबारायांचा अनुग्रह विसोबा महाराजांना आणि विसोबा महाराजांचा अनुग्रह नामदेवरायांना. म्हणजे ज्ञानोबाराय नामदेवरायांचे आजी गुरु होतात, परमगुरु होतात. आणि आपल्या शिष्याच्या कीर्तनात टाळ घेऊन उभं राहावं, चाल म्हणावी, ते पण त्याच्या शिष्यिनीच्या ऑर्डरने. जनी म्हणे ज्ञानदेवा बोला. याचा अर्थ फक्त एवढाच होतो की ज्ञानोबारायांचं नामदेवरायांवर नितांत प्रेम आहे. एक. दुसरं, या प्रेमाचा दुसरा पुरावा असा आहे, जेव्हा ज्ञानोबारायांना असं वाटलं की आपण तीर्थयात्रा करावी, ती तीर्थयात्रा करत असताना ज्ञानोबारायांकडे संत कमी होते का. उलट मेळविली मांदी वैष्णवाचे मेळवली माझे वैष्णवाचे वैष्णवाचे मिळविले माझे वैष्णवाचे मिळविले माझे वैष्णव. जयाने खातली मुक्तीची गवांदी मिळवली माझी वैष्णवाची मिळवली माझी वैष्णव. जयाने गाताली मुक्तीची गावाने मिळवली वैष्णवाची मिळवली माझी वैष्णवा. वैष्णवाची किती संत होते ज्ञानोबारायांकडे. मेळविली मांदी वैष्णवांची. आणि किती प्रांतातले संत होते. आपल्या बाजूला जिल्हा आहे अहिल्यानगर. त्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये श्रीगोंदा नावाचं क्षेत्र आहे. त्या श्रीगोंदा क्षेत्रामध्ये एक संत झाले शेख मोहम्मद महाराज. त्या शेख मोहम्मद महाराजांनी योगसंग्राम नावाचा ग्रंथ लिहिला आहे. आणि त्या योगसंग्राम ग्रंथाच्या प्रास्ताविकामध्ये तत्कालीन 50 मुसलमान विठ्ठल भक्तांची नावं लिहिलेली आहेत. म्हणजे शुद्ध अध्यात्म सगळ्यांना सोबत घेऊन चालणारं आहे. यातायाती धर्म नाही विष्णुदासा. मला सायखेड्याची पत्रिका आल्यानंतर मी जेव्हा पाहिली त्यावेळेला मला फार बरं वाटलं. काय वाचून. गायनाचार्य लोकांचे सौजन्य विठ्ठला विठ्ठला. कुठंतरी मध्ये फोडाफोडी सुरू होते आणि आपल्या आपल्यात भेद निर्माण केले जातात. पण वारकरी संप्रदाय हा फार वेगळा आहे, फार निराळा आहे. कबीर मोमीन लतीफ मुसलमान सेना न्हावी जाण विष्णुदास. जे जसं आहे ना आपण त्याच्याशी तसं असलं पाहिजे. कलाम आले तर सलाम करू, कसाब आला तर हिसाब करू विठ्ठला. ऑपरेशन सिंदूर कोणी केलं होतं. तुमचा प्रतिनिधी आहे, सांगा जरा करता का. रील्स मध्ये फक्त केकच आहे का काय. मग ऑपरेशन सिंदूरचं नेतृत्व कोणी केलं होतं सांगा. कॅप्टनचं नाव सांगा.
एनिवन? बरोबर. कोणतरी म्हणालं तिकडं, हळू आवाजात म्हणतात, डाऊटफुल असलं मग सोफिया. विठ्ठला विठ्ठला. एवढे संत ज्ञानोबा यांच्या कालखंडात होते ना, मग तीर्थयात्रा करायला सोबत कोणाला घेतलं बोला ना? माणूस आहे ना, पत्रिकेत नावं सगळ्यांची टाकतो, पण नवऱ्याच्या गाडीत कोणाला पण नाही घुसू देत लोक. ती माणसं ठरलेली असतात. ज्ञानोबारायांनी तीर्थयात्रेच्या वेळेला नामदेवरायांना सोबत घेतलं. बरं, नामदेवरायांना घेणं सगळ्यात कठीण होतं, बाकीचे कोणीही आले असते, पण नामदेवराय येणं कठीण. कारण त्यांचं आणि पांडुरंगाचं बॉन्डिंग ठरलं होतं, मेड फॉर इच अदर. आपण एकमेकासाठी, एक दुजे के लिए, आपण एकमेकाला कधीच सोडायचं नाही. आणि ज्ञानोबाराय म्हणतात, माझ्यासोबत नामदेव महाराजच पाहिजेत. पांडुरंगाला सांगितलं, तेवढा नामा मला पाहिजे. बरं, का बरं असं केलं असेल? कधी तात्विक विचार केला का आपण? त्याचं उत्तर असं आहे, ज्ञानोबाराय ज्ञानमूर्ती आहेत आणि नामदेव महाराज प्रेममूर्ती आहेत. एक गोष्ट लक्षात घ्या श्रोतेहो, ज्ञान जगाला देण्यासाठी सुद्धा प्रेमाने द्यावं लागतं. ज्ञान देणारे जेव्हा कठोरपणे वागू लागतात, तेव्हा लोकांना तुमच्या ज्ञानाची सुद्धा शिसारी येते. नको. पण तेच तुम्ही जर प्रेमाने केलं तर लोकांना ते प्रिय होतं. ज्ञानोबाराय जर ज्ञान असेल तर नामदेवराय प्रेम आहेत. वारकरी संप्रदायाचं ज्ञान प्रेमानं दिलेलं ज्ञान आहे. विठ्ठला. हे आता आठवण करून द्यावी लागते की ज्ञान प्रेमाने द्या. का? हरिपाठात ते पोरग जर टाळ चुकलं तर ठेव, ते पोरग टाळ खाली ठेवतात, म्हणतं या बाबाचा दावा झाल्याशिवाय हरिपाठाला येणे नाही. का असं करावं? याचा अर्थ मी नव्या पिढीचं समर्थन करतो असं पण नाही. तुम्हाला भजन शिकायचं असेल तर 2 ओव्या काय आणि 2 यमक जुळवून घ्या. दगडातून मूर्ती बाहेर काढायला थोडे घाव तर सोसावे लागणार आहेत. त्याच्यापेक्षा सोपं सांगू का? जुन्यानी थोडा कर्मटपणा, नव्यानी थोडा उर्मटपणा बाजूला ठेवावा. विठ्ठला विठ्ठला. पांडुरंगाला सांगितलं, एवढा नामा मला पाहिजे. पांडुरंग कसला नाही म्हणतो. हो, माऊलीनी सांगितलं नामदेव महाराजांना, नामदेवा चला वळकटी. नामदेवराय म्हणाले, मध्ये अधिक महिना यंदा. वळकटी झाली का नाही? ते म्हणाले, कुठं? म्हणे आपल्याला तीर्थयात्रा करायची आहे. नाही 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 नाही, पांडुरंगाचं माझं. ते म्हणाले, पांडुरंगानेच परवानगी दिली. हे बघा GR. नामदेवराय म्हणाले, तुम्हाला नंतर भेटतो, मी पहिलं तिथं जाऊन येतो. बाह्या वर केल्या. नामदेवराय म्हणाले, का रे विठोबा, आपलं काय ठरलं होतं? पांडुरंगाने सांगितलं, नामदेवा आपलं काही पण ठरलं तरी तारीख घ्यायला कोण आले हे बघावं लागतं. माऊलीनी मागणी केलीये, मग हो ना करता खूप नियम अटीनी तीर्थयात्रा सुरू झाली. नामदेवराय म्हणाले, पहा ज्ञानोबाराया, तुम्ही कुठल्या पण देवळात जाल ना, कोणाच्या पण पाया पडाल, आपलं ठरलेलं आहे, ज्या देवाचे कमरेवर हात नाही आपण पाया पडणार नाही, हे आधी सांगतो. नेघेमितयाचे दरुशन दरुशन, नेघेमितयाचे दरुशन महाराजांची ही उपास्यावरची निष्ठा होती. ज्याचे कमरेवर हात नाही मी त्या देवाला पाया पडणार नाही. ज्ञानोबाराय म्हणाले, तुझे काय नियम असतील ते पण तू चल. ज्याला वारीला न्यायचं आहे ना, त्याच्या इथं सगळ्याला हो म्हणायचं असतं. विठ्ठल
तिथं गेल्यावर ते कुठं सोडून जाणार आहे, ते करतं बरोबर ऍडजस्ट. त्याच्यामुळे कोणी म्हटलं ना वारीला मजा आहे, होच म्हणायचं. त्याला सांगायचंच नाही तिथं की पुण्यात पोचायला 11 वाजतात. त्याला मस्त सांगायचं छान मजा असते, इतकी छान झोप लागते, पण हे सांगायचंच नाही 2:30 वाजता तंबू खोलतात. त्याला सांगायचं भूक फार छान लागते, पण म्हणायचंच नाही की त्या कालवनात भाजीच सापडत नाही. विठ्ठला हो ज्ञानोबाराय म्हणाले चला आपण जाऊया. महाराज त्या तीर्थयात्रेच्या निमित्ताने ज्ञानोबारायांनी नामदेवरायांना आपली परमार्थाची शेती किती करायची ती दाखवली. म्हणून गुमान प्रांतापर्यंत नामदेवरायांनी वारकरी विचारांचा ध्वज नेऊन रोवला. जसा आजोबा नातवाला सांगतो बाबा या इथून इथून ही सगळी आपली, तसंच ज्ञानोबारायांनी नामदेवरायांना फिरवलं. जाताना ज्ञानोबारायांच्या सोबतचे नामदेवराय विठोबा विठोबा असा जप करत होते. परत येताना ज्ञानोबारायांनी पांडुरंगाकडे सोडलं नामदेवरायांना, हे तुमचे नामदेवराया मी आता चाललो. तिथून ज्ञानोबाराय आळंदीला आले आणि नामदेवरायांचा मंत्र बदलला. जे दररोज उठल्यावर विठोबा विठोबा म्हणायचे ते ते नामदेवराय सकाळी उठल्यापासून ज्ञानोबा ज्ञानोबा ज्ञानोबा. काही शेजाऱ्यांनी येऊन विचारलं तुम्ही पण बदलले का काय? ते म्हणाले बदललो नाही, मग विठोबा विठोबा सोडलं नाही, ज्ञानोबा ज्ञानोबा. म्हणे काय सांगू, ज्ञानोबारायांच्या सानिध्यात गेल्याशिवाय ज्ञानोबाराय कळणार नाही. तो मी त्यांच्या सानिध्यात गेलो, मला थोडेफार कळाले. लोक म्हणाले तुम्हाला जर कळाले असतील तर आम्हाला कळाले नाहीत, आम्हाला जरा समजावून सांगता का ज्ञानोबाराय काय आहेत? सकल संताचं प्रातिनिधिक रूप म्हणून ज्ञानोबाराय काय आहेत हे सांगितलं पहिल्या चरणात. ब्रह्ममूर्ती संता जगी अवतरले. ब्रह्ममूर्ती संता जगी अवतरले. जगी अवतरले.
ब्रह्ममूर्ती संत कसे आहेत? का आलेत? जगी अवतरले उद्धराया आले दीन जना. महाराजांनी फार मोठा शब्द वापरलाय, ब्रह्ममूर्ती. या जगाचा विचार केला तर या जगातला जीव आहे कर्ममूर्ती, देव आहे धर्ममूर्ती आणि संत आहेत ब्रह्ममूर्ती. जीव म्हटला की काय आहे? कर्ममूर्ती. केले कर्म झाले तेची भोगाले, उपजले मेले ऐसे किती. कर्माप्रमाणे ज्याची वाटचाल चालली, नाहीतरी आपण आलोय काय? अगा कर्मी जै उरावे तैती सुखदुःखी फळावे, तया ते भोगावया यावे देहा एका. आपण म्हणूच नाही, तो तिथं गेला नसता तर तसं झालं नसतं, तो तिथे जाणार तसंच होणार. विठाला, कारण आपण कर्माद्वारे नियोजित आहोत. एक जण आयुष्याला पक्का कंटाळला म्हणे जीव देऊया. कृपया जीव देऊ नये बरं. हे संतांनी सांगितलंय, न लगे द्यावा जीव सहजची जाणार. जो सहजच जाणार आहे तो द्यायला कशाला जाता? शासनाच्या सगळ्या योजना मागं पडतील एवढं काम वारकऱ्याच्या कीर्तनात चालतं. खऱ्या चळवळी इथून सुरू आहेत आणि अनुदान तिथून जात आहे. विठाला, एक माणूस माळकरी झाला की त्याच्या अख्खं घर निर्व्यसनी होतं. मग व्यसनमुक्तीची खरी चळवळ कुठे चालू आहे? मी तर पेपरात बातमी वाचली होती, कुर्डुवाडीत व्यसनमुक्ती अधिकाऱ्याचा अति दारू पिण्याने मृत्यू. विठ्ठल, कुठे? कुर्डुवाडीत. कोण मेला? व्यसनमुक्ती अधिकारी. कशाने मेला? अति दारू पिण्याने. काय वाटाण्याच्या अक्षता लागल्या त्याला? श्रोते हो, हजारोच्या संख्येनं लोक शांतपणे सात्विक आनंदाची अनुभूती घेतात. समाजासाठी किती मोठी गोष्ट आहे, याचं कुठंच मूल्यमापन नाही. कुठल्याच पेपरात बातमी येणार नाही की सायखड्याच्या शेकडो लोकांना सुंदरकांड पाठ आहे का कुठं बातमी? कारण चांगल्या बातम्या द्यायची शपथ असते ना. चांगल्या गोष्टी प्रसारित केल्या पाहिजेत. सुदैवाने आपल्याकडची पत्रकार मंडळी चांगली आहेत, त्यामुळे दररोज होणाऱ्या कीर्तनाच्या तात्पर्याच्या बातम्या छापून येत असाव्यात. विठ्ठला, चांगल्या गोष्टी पण दाखवत जा. आता व्हिडिओना लोक कंटाळलेत. विठ्ठला, तोच उकिरडा अजून किती दिवस उपसणार आहात तुम्ही? समाजाला काहीतरी चांगलं द्या आणि समाजासमोर चांगलं द्या. समाज आपोआप चांगला होतो. तुम्ही घाण देत राहाल, समाज घाण प्रवृत्तीचा होईल. हा विचार आपण ध्यानात घेतला पाहिजे. किती मोठं कार्य इथून चाललंय, आपण याचा जरूर विचार करावा. आपण स्वतःला खूप भाग्यवान मानलं पाहिजे. मी सायखेडा निवासी आहे का? इथं महाराजांचा दिव्य उत्सव होतो. आय एम प्राऊड ऑफ दॅट. मला ह्याचा अभिमान असला पाहिजे. आपली पाठ आपण थोपटली पाहिजे का? ह्या भाग्याचा मी भोगता आहे, अधिकारी आहे. त्याच्या मनात आलं जीव देऊया. पक्का कंटाळला होता, मग जीव पण पक्क्या पद्धतीने द्यायचा ठरला. गेला कोकणात गणपतीपुळ्याला. मरणावर पण एवढा खर्च ना, एवढ्या ट्रॅफिकला पार करून गेला होता तो. ट्रॅफिक पण मरणाची होती. आता त्या गणपतीपुळ्याला डोंगर असे समुद्रात घुसले. त्याने काय काय केलं माहितीये? रिव्हॉल्वर लोड केलं, विष पिऊन घेतलं, अंगावर रॉकेल ओतून घेतलं, गळफास लावून घेतला, वर कड्यावर चढला, झाडाला गळफास बांधला आणि तिथून खोल खाली कडा समुद्राचा. म्हणजे मरण्याचे किती ऑप्शन्स रेडी केले होते? 1 गळफास, 2 रिव्हॉल्वर लोड, 3 विष पिऊन घेतलं, 4 अंगावर रॉकेल ओतून घेतलं, 5 खाली खोल समुद्र. विठ्ठला विठ्ठला. पण जीव कर्ममूर्ती आहे. त्याने रिव्हॉल्वर लोड केलेलं चाप ओढायला गेला, तेवढ्यात कालचं वादळ आज आलं आणि त्या वादळाने त्याचा हात हल्ला आणि तो हल्ला झाला, पण तो कळला नाही. ती गोळी डोक्याला लागायच्या ऐवजी दोराला लागली. गळफासाच्या दोराला गोळी लागली, दोर तुटला, म्हणजे फासाने मरणं कॅन्सल.
गोळी डोक्याला लागायला पाहिजे होती, ती लागली नाही, म्हणजे गोळीने मरणं कॅन्सल. तिसरं, वरून तो पडला, रॉकेल अंगावर उतून पेटवून घेतलं होतं ना, पडला कशात? पाण्यात. आग विजली, जळून मरणं कॅन्सल. आपटून मेला असता पण पाण्यात पडला, त्यामुळे आपटून मरणं कॅन्सल. पाण्यात पडल्यावर त्याच्या तोंडात समुद्राचं खारट पाणी गेलं आणि खारट पाणी जेव्हा पोटात जातं तेव्हा उलट्या होतात, त्याला उलट्या सुरू झाल्या. त्याच्यामुळे काय झालं, जे विष प्याला होता ते बाहेर. हातपाय हलवत हलवत कडेला लागला आणि संध्याकाळी सायकडे आला 7 ते 9. विठाला जीव कर्ममूर्ती आहे. दुसरं, देव धर्माची तो मूर्ती पाप पुण्य तुझे हाती, पाप पुण्य तुझे हाती, पाप पुण्य तुझे हाती, तुझे हाती. धर्माचे तो पाप पुण्य तुझे हाती, पाप पुण्य तुझे पाप पुण्य तुझे हो धर्माची तू मूर्ती पाप पुण्य तुझे हाती, पाप पुण्य तुझे हाती, पाप पुण्य तुझे हाती. धर्माची तू मूर्ती पाप तुझे हाती, पाप पुण्य तुझे हाती, पाप तुझे देव धर्ममूर्ती आहे, धर्माची तो मूर्ती. देव जगात कशाला जीव लावत नाही, देव फक्त धर्माला जीव लावतो. हे पक्क ध्यानात ठेवा. कोणी जर असा विचार करेल की देव मला सांभाळत असेल तर ही खोटी गोष्ट आहे. देव आपल्याला सांभाळत नाही. देव आपण सांभाळलेल्या धर्मामुळे आपल्याला सांभाळतो. आपण धर्म सोडून बघा, देव लक्ष घालतच नाही. सोपं सांगतो, पालखी निघते की नाही पालखी, त्यावेळेला गृहिणी आरत्या घेऊन ओवाळायला येतात आणि त्यांच्या हातात तो कलश तांब्या असतो पाण्याचा, त्या पाय धुतात. कोणाचे कोणाचे बोला, एवढ्या आया मावल्या आहेत ना. पालखी खांद्यावर घेऊन लोक जेव्हा येतात तेव्हा तुम्ही पाय कोणाचे धुता? पालखी ज्यांनी खांद्यावर घेतली आहे त्याचे, बरोबर आहे. मग असं झाल्यानंतर ज्यांनी पालखी खांद्यावर घेतली त्यांनी कॉलरला हात लावायचा नाही. काय अख्ख्या गावाने माझे पाय धुतले, तुझे पाय नाही धुतले. तू देवाला खांद्यावर घेतला आहे, देवाचे पाय धुता येत नाही म्हणून तुझे पाय धुतलेत. तू पाय धुण्यासारखं नाही, तुला पहिले धुण्यासारखा तू आहे. विठ्ठल विठ्ठल जसं देवाची पालखी खांद्यावर घेतल्यामुळे लोक आपले पाय धुतात, तसं आपण धर्म सांभाळला तर देव आपली काळजी घेतो. तो धर्ममूर्ती. आणि संत कसे आहेत? ब्रह्ममूर्ती. ब्रह्ममूर्ती म्हणजे मूर्तिमंत ब्रह्म, उघडे पर ब्रह्म सद्गुरूची मूर्ती. उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती, उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती, उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती. गुरवी आरती शिष्याची, गुरुवे आरती शिष्याची, गुरुवे आरती शिष्याची. उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती. ब्रह्मलीन संत रघुनाथदासजी महाराज आमच्याकरता माणूस नाही आहेत, आमच्याकरता साक्षात ते नरसिंह स्वरूप आहेत. पूजनीय स्वामीजी इथं बसलेत, त्यांच्याकडे पाहून इतकी प्रसन्नता वाटते ना. कुठंच बघू नये, फक्त त्यांच्याच दर्शनाचा आनंद घेत राहावा. त्यांच्या रूपाने देव इथं येऊन बसलाय. विठ्ठला हा, ते आपल्यात असतात, आपल्यात बसतात, आपल्यासारखे दिसतात, पण ते आपल्यासारखे नसतात. तोही नेत्री पाही, श्रवणी ऐकतो आहे, परी तेथीचा सर्वथा नोही नवल देखा. संत नव्हते जगा मानसाच्या सारखे, संत नव्हते जगा मानसाच्या सारखे. संतनवती जगा मानसाच्या सारखे, संतनवती जगा
माणसासारखे दिसतील, माणसांमध्ये बसतील, पण ते माणूस नसतील. जयाचे बिसाट शब्द सुखे म्हणो येती वेद, ते सदे सच्चिदानंद का न व्हावेती. ते साक्षात परब्रह्म आहे. देवते संत देवते संत निमित्त त्या प्रतिमा. हे आपल्याला पटणं फार कठीण आहे, कारण जीवाची जीवदृष्टी आहे, त्याला ब्रह्मदृष्टी नाही. त्याच्यामुळे साधू साक्षात परब्रह्म आहे. आमचे गुरुजी होते, श्रीहरी झाले, त्या गुरुदेवांची नित्यपूजेची एक मालिका होती. त्याच्यात एका श्लोकाला अंडरलाईन केलं होतं. आमच्याकडे डहाणूच्या एक संत आल्या, त्यांनी प्रवचनात त्याचा खुलासा केला. ज्या श्लोकाला अंडरलाईन केलं तो श्लोक होता, गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म. त्यामध्ये गुरु साक्षात परब्रह्मला अंडरलाईन केलं होतं. त्याचा अर्थ त्यांनी असं सांगितला की गुरु साक्षात परब्रह्म याला अंडरलाईन यासाठी केलं होतं मामांनी, कारण गुरुदेवांच्या सानिध्यात ते पूर्ण वेळ राहायचे, 24/7. आपला गुरु जर अमेरिकेला असला ना आपण रशियाला असलो तर गुरु ब्रह्म आहे असं वाटणं स्वाभाविक आहे, पण गुरुच्या कायम सोबत आहे आणि तरी पण गुरु ब्रह्म वाटणं कठीण आहे. कारण सानिध्यामध्ये माणसाला देवाती दोष निघतात, तर मग गुरुचं काय. त्यानंतरही तोच भाव की माझा गुरु ब्रह्म आहे, माझा गुरु मूर्तिमंत ब्रह्म आहे, ही भावना. भल्या भल्यांची पंचायत होती इथं. रामकृष्ण परमहंसांना शेवटी कर्करोगाची बाधा झाली आणि ते विवळू लागले. अगदी अंतिम क्षणात तर ते गडबडा लोळत होते. स्वामी विवेकानंद त्यांच्याकडे बघत होते. स्वामी विवेकानंद संदेहवादी होते, म्हणजे लगेच कोणी म्हटलं की लगेच हो असं नव्हतं त्यांचं. बाप दाखव नाही तर श्राद्ध घाल. ते फार विज्ञाननिष्ठ होते आणि म्हणून जग त्यांच्या प्रेमात पडलं. आणि हीच ज्ञानोबाराय तुकोबारायांची पद्धती आहे. इथे अजिबात अंधश्रद्धेला थारा नाहीये. अमर आहा आम्ही सांगतो, पण खरे की पा खोटे तुम्ही बघा. हे खरं आहे का खोटं आहे, आम्ही म्हटलं म्हणून माना डोलवू नका, तुम्ही त्याचा प्रत्यक्ष अनुभव घ्या. स्वामीजी रामकृष्ण परमहंसांकडे असं बघायला लागले. मनातला संदेह जाणला कोणी, गुरुदेवांनी. ते म्हणाले, का रे नरेन, तू माझ्याकडे असं का पाहतोस. कारण त्यावेळेला स्वामी विवेकानंदांच्या मनात विचार चालला होता. कोणता, कोणाच्या मनात कोणता विचार चाललाय तो कळतो का नाही. आता आपल्या मनात विचार चाललाय, 8:45 झालेत, अजून विठोबा रुक्मिणी हे कधी आटपायचं विठ्ठल. तरी आम्ही तेवढ्यासाठी 8च्या नंतर आलोय. स्वामी विवेकानंदांच्या मनात काय चाललं होतं, माझे गुरुदेव म्हणतात मीच राम आहे, मीच कृष्ण आहे, मीच रामकृष्ण आहे. मग जर हे अवतारी आहेत तर विवळतात कसे काय. मनात तो विकल्प आला आणि रामकृष्ण परमहंसांनी दुसऱ्या क्षणाला सांगितलं, नरेन मीच राम आहे, मीच कृष्ण आहे, मीच रामकृष्ण आहे, अजून संशय. विवेकानंदांचा चेहरा बघण्यासारखा झाला. श्रोते हो, जिथं विवेकानंदांना त्यांचे सद्गुरू पूर्ण ब्रह्म वाटायला मुश्किल आहे, आपण की झाड की पत्ती विठ्ठला विठ्ठला. आपण माळ घातल्यावर 6 महिन्यात म्हणतो माझ्या गुरुला काहीच समजत नाही. खरं आहे का नाही. 6 महिन्यात काय म्हणतो आपण, माझ्या गुरुला काहीच समजत नाही. खरं आहे, मी एकाला म्हटलं खरंच तुझ्या गुरुला काहीच समजत नाही का. जर तुझ्या गुरुला समजत असतं तर असा बेईमान शिष्य करूनच घेतला नसता. हो, ही गंमत असते. बायको पण नवऱ्याला म्हणते तुम्हाला ना काही समजतच नाही, तो पण म्हणाला खरं आहे ते विठ्ठला. कारण मला जर नेमकं समजत असतं, मी काहीच बोललेलो नाही, तुम्हाला कसं समजलं विठ्ठला. माझे गुरुदेव परब्रह्म आहेत, ब्रह्ममूर्ती. हा बोध सगळ्यात मोठा आहे. गुरु मध्ये देवबुद्धी ज्याला धारण करता आली त्याचा बेडा पार झाला असं माना आपण. माझे गुरु साक्षात परब्रह्म आहे, साक्षात भगवंत आहे. मी तर म्हणतो त्याच्यापेक्षा पुढे आहे. बाबा महाराज सातारकर एक वाक्य सांगायचे, किरण महाराज. ते म्हणायचे, देव म्हणजे मुका संत. डोखर बुवा,
देव म्हणजे मुका संत आणि संत म्हणजे बोलका देव. विठ्ठला ते साक्षात ब्रह्म आहे. ते साक्षात ते चालते ज्ञानाचे बिंब, तयाचे अवयव ते सुखाचे कोंब. एर माणूस पण ते भांब लौकिक भाऊ. तो आणि परमात्मा वेगळा नाही. देवभक्त पण तुका म्हणे नाही भिन्न. मग ते ब्रह्ममूर्ती आहेत तर मग जगात कशासाठी फिरतात? महाराज म्हणाले उद्धरावया आले दीनजना. दीनजनांचा उद्धार करण्यासाठी ते अवतीर्ण झालेत. त्यांचा अवतार आहे. अवतार म्हणजे तरती, तारणे, आणि अव म्हणजे खाली येऊन. खाली येऊन तारणे याला म्हणतात अवतार. अजून दुसरा अर्थ सांगू, खालच्यांना वर नेण्यासाठी वरच्यांनी खाली येणे याला म्हणतात अवतार. अजून सोपं सांगू, खालून जेव्हा खालून आणखी खाली जातात तेव्हा खालून वर गेलेले खालच्यांना वर नेण्यासाठी वरून खाली येतात. कळलं विठ्ठला? लई खालीवर नाही ना झालं. अजून सोपं सांगू का, मग खालच्यांना वर न्यायला वरचे खाली आले. हे खालचे वर वरचे खाली म्हणजे काय? खालचे खालून खाली चाललेत म्हणजे काय? खालून वर गेले म्हणजे काय? खालून वर गेले वरून खाली आले म्हणजे काय? आणि वरून खाली येऊन खालच्यानं वर नेले म्हणजे काय? हे 9 वाजेपर्यंत सोपं आहे का विठ्ठला? खालचे आणखी खाली चाललेत म्हणजे सोपं सांगतो मी तुम्हाला. शहरामध्ये ताणलेल्या लोकांना पिण्यासाठी पाण्याची व्यवस्था असते. काय म्हणतात त्याला? पाणपोई. त्या पाणपोईची रचना कोणासाठी केली आहे? आपल्यासाठी. तिथं त्या पाणपोईत पाणी मिळतं ते कोणासाठी आहे? आपल्यासाठी. ते पाणपोईचं पाणी प्यायला ग्लास ठेवलाय तो कोणासाठी आहे? आपल्यासाठी. आणि तो ग्लास साखळीने बांधून कशापायी ठेवलाय? आपल्यासाठी. आता फॉर्म मागे घेऊ नका. पाणपोई कोणासाठी? आपल्यासाठी. पाणी कोणासाठी? आपल्यासाठी. ग्लास कोणासाठी? आपल्यासाठी. साखळी कोणासाठी? कारण पाणपोईवाल्याला माहिती आहे पाणी पिऊन झाल्यावर ग्लास नेणारा क्लास पण आहे. विठ्ठला देवाला अख्खं माहिती आहे. 4 व्हीलर असून पण ही लाडकी बहीण आहे. विठ्ठला जेव्हा आपण नीती मूल्यांशी तडजोड करतो तेव्हा आपण पतनाला जातो. आपण तर काही बाबाजींसारखी तपस्या करू शकत नाही. हिमालयात गुहेत गंगेत तर उतरू शकत नाही. आपल्याला तप 2च करायची. मग साधनी तरी हिच दोन्ही जरी कोणी साधील, परद्रव्य परनारी याचा धरी विटाळ. काही नाही उपवास करता आले नका करू, पण मी परधनाला माती मानेन, परस्त्रीला माता मानेन तरी पण झालं. गोस्वामी तुलसीदासजी सांगतात, परधन पत्थर जानिये परस्त्री मात समान, इनसे भगवान ना मिले तो तुलसीदास जमान. परधन को पत्थर मानिये, परस्त्री को माता मानिये. जगातल्या सगळ्या पोलीस स्टेशन मधल्या सगळ्या कंप्लेंट या 2च कारणाच्या आहेत. विठ्ठला हो. आणि या 2 नीतिमूल्यांच्या बाबी सांभाळल्या की आपण मुक्तच आहे ना. मग श्रोते हो, नाही तर रावणाचं तरी काय फार चुकलं होतं का? किती ग्रेट पर्सन, जन्माने ब्राह्मण, गायनात उत्तम, वेदाचा जाणकार, उत्तम पुरोहित, श्रीमंती इतकी की काही विचारूच नका. शुद्ध कांचनाची 7 कोटी घर, प्युअर गोल्ड. कसं आहे आता? काय भाव आहे? किती? 1 लाख रुपये. यांना सोडले नव्हते का बरेच दिवस तुम्ही? पत्ता द्या दुकानाचा लवकर. हे नंतर बोलू भंडाऱ्याला. दुपारी कोण गेलं ते सांगा. किती आहे? 1,54,000 रुपये किलो आहे सोनं. हा ते पहा लगेच पत्ता घ्यायच्या तयारीत. मग एवढा श्रीमंत रावण, दशक्रिया करायला कुणीच राहिलं नाही. काय चुका होत्या? 2च.
लंका कुबेराची होती आणि सीता रामाची होती. विठ्ठला मला म्हणायचं तात्पर्याने काय, साधू संतांनी लोकांना समजावलं, बाबा रे, क्षणिक लोभाने असंयमाने ह्या सगळ्या गोष्टी अशा हदाशासारख्या गोळा करू नका. या गोष्टी दुःख देतील, या गोष्टी दुःख देतील. आणि आज आपण पाहतो जी माणसं दुःख भोगतात त्यांची दया तरी काय यावी, कारण त्यावेळेला सगळ्या संतांनी समजावलं होतं. रंक होती राजे यमाची घरी, आचरणे बरी नव्हती म्हणून. कष्टाची बरी भाजी भाकरी, 2 वेळचं खातो न सुखाने झोपतो ना, स्वतःला श्रीमंत माना. त्या बेगडी गोष्टीला भुलू नका. तुम्हाला ज्यांना पाहून लाळ गळते ना, ते सगळे उपाशी दरिद्री आहेत. आपण किती भाग्यवान आहोत. आमच्या मुंबईतली माणसं झोपेची गोळी घेतात. माझे आयुर्वेदाचे मार्गदर्शक आहेत, ते मला म्हणाले, महाराज, अमेरिकेमध्ये 52% लोक गोळी खाल्ल्याशिवाय झोपू शकत नाहीत. किती टक्के लोक? 52% लोक गोळी खाल्ल्याशिवाय झोपू शकत नाही. मी त्यांना हसलो, म्हटलं, सर बरं आहे हे, अमेरिकेतले 52% लोक गोळी खाल्ल्याशिवाय झोपत नाहीत, माझे 7 ते 9 ला डुलतात. विठ्ठला साधा मार्ग आहे तो आचरावा, आणि तो लोकांना शिकवण्यासाठी संतांचं येणं आहे. उद्धरायाले दीन जना, लोकांना ते समजावतात, बाबा अन्यायाचा मार्ग नको, दुसऱ्याचं शोषण नको, अत्याचार नको, आपण कष्ट करा, त्यात समाधानी राहा, शांतिमय जीवन जगा, हे ते सांगायला आलेत. जे आहेत मूळतः परब्रह्म स्वरूप, परंतु आमच्या करता ते जन्म घेतात, तुमच्या माझ्या सोबत येऊन राहतात. आणि तुमच्या माझ्या सोबत येऊन राहणं खाऊ नाहीये. आपल्या नाशिकला एक महाराज होते बघा, दामोदर महाराज खेडगावकर, 5 आश्रम आहे त्यांचं. हा, एकदम फक्कड महात्मा होते. कोणी येऊ आडवं तिडवट डायरेक्ट. ते एक वाक्य सांगायचे, संडासात बसा पण संसारिकात बसू नका. विठ्ठल म्हणजे अशी तरा आहे आपल्यात यायचं, म्हणजे सगळ्या विकारांच्या गोणीनं घाणी घेऊनच आपण बसलेले आहोत. मला काय म्हणायचं आहे, तरी ते आमच्यामध्ये येतात, आम्हाला मार्गदर्शन करतात, आम्हाला प्रबोधन करतात, आमच्यासाठी ते येतात. हे फार महत्वाचं. आपल्या बाजूला एक देश आहे भूतान. आमची कृष्णकथा होती, आम्ही गेलो होतो तिथे. म्हणजे मी भूतानमध्ये पण कथा करतो, माणसांमध्ये करतो. तिथे त्यांचं एक विमानतळ आहे, पारो, जगातलं सगळ्यात सुंदर, देशात एकच आहे ते. त्या पारो विमानतळाला लागून तिथे त्यांच्या एका धर्मप्रचारकाची मॉनेस्ट्री आहे. त्याला टायगर मॉनेस्ट्री असं म्हणतात. तुम्ही भूतान सर्च केलं की येतं ते, वर डोंगरात आहे अशी. आणि त्याच गावामध्ये त्यांचा जो धर्मप्रचारक होता बौद्ध धर्माचा, पद्मसंभव, त्याच्या काही वस्तू ठेवलेल्या आहेत. आणि त्या वस्तूचं ते म्युझियम आहे, वस्तू संग्रहालय आहे. आम्ही ते बघत होतो, बघता बघता एक पितळी मूर्ती दिसली. मला थोडं अप्रूप वाटलं. मी त्यांना विचारलं, ही पितळी मूर्ती काय आहे? कारण ते एक युग्म होतं, म्हणजे कपल होतं, एक पुरुष आणि एक स्त्री अशी आजूबाजूला उभी, आणि त्यातल्या त्या स्त्रीने पुरुषाला अशी मिठी मारलेली होती. मी त्या गाईडला विचारलं, व्हॉट्स द मिनिंग ऑफ दिस, हे याचा अर्थ काय आहे? त्यांनी सांगितलं, प्लीज सी द बॉटम, तुम्ही त्याच्या खालच्या बाजूला पहा. त्यांनी त्या दोन्ही मूर्तीला नेमिंग केलं होतं, नावं दिली होती. जी पुरुषाची मूर्ती होती त्या मूर्तीला नाव दिलं होतं विजडम, आणि जी लेडी मूर्ती होती, लेडी स्टॅच्यू होता, त्याला नाव दिलं होतं कंपेशन. विजडम म्हणजे शहाणपणा आणि कंपेशन म्हणजे करुणा. तो म्हणाला की पद्मसंभव असं सांगतो, जिथं शहाणपणाला करुणा मिठी मारते तिथे संत उभा राहतो. विठ्ठला उद्धराया आली. सोपं सांगू श्रोतेहो, ज्ञानोबाराय म्हणजे कोण आहे तो? ज्ञानोबाराय म्हणजे शहाणपणाला करुणेने मारलेली मिठी म्हणजे ज्ञानोबाराय, म्हणजे ज्ञानोबाराय. मग जे आमच्या करता जन्माला आले असले
आमच्या उद्धारासाठी आले असले तरी आमच्यात आले म्हणजे आमच्यासारखे समजू नका. त्यांचा सन्मान केवढा आहे दुसऱ्या चरणात. ब्रह्मादिक त्यांचे वंदिती पायवनी ब्रह्मादिक त्यांचे वंदिती पायवनी ब्रह्मादिक ज्याचे वंदिती पायवा ब्रह्मादिक ज्याचे वंदिती पायवा ब्रह्मादिक त्यांचे वंदिती पायवनी ब्रह्मादिक त्यांचे वंदिती पायवनी ब्रह्मादिक ज्याचे वंदिती पायवा ब्रह्मादिक ज्याचे वंदिती पायवा नाम घेता वदनी दोष जाती नाम घेता वदनी दोष दाती ब्रह्मादिक त्यांचे वंदिती पायवनी ब्रह्मादिक त्यांचे वंदिती पायवनी नाम घेता वदनी नाम घेता वदनी दोष जाती ब्रह्मादिक ज्याचे वंदिती पायवानी ब्रह्मादिक ज्याचे वंदिती पायवानी अरे ढोबार बसल्याले भाविक सर्व टाळी वाजवा तोंडाने भजन म्हणा हरी विठोबा रखुमाई बरा बरा रखुमाई हरी विठोबा रखुमाई पुंडरी गवरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज नरसिंह भगवान की सद्गुरु तुकाराम महाराज श्री गुरु निवृत्तीनाथ महाराज सद्गुरु जोग महाराज हो पार घुमाए हो पार घुमाए हो पार घुमाए ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरली उद्धराया आले दीनजना ब्रह्मादिक ज्यांची वंदिती पायवणी. ते किती मोठे आहेत. ब्रह्मदेव त्यांच्या पाया पडतो. हे डायरेक्ट ब्रह्मदेव का सांगितले? कारण मोठ्या माणसाला मोठाच माणूस मानतो. साधू भंगार भरतीला कळणार आहे का? ज्ञानोबरायांचं आणखीन एक प्रमाण आहे. ते म्हणतात
वंचना करती जन दुष्ट नष्ट मुख्य श्रेष्ठ श्रेष्ठ वंदितात. साधू कोणाला कळेल? तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण तरीच महिमा. भक्ताचा महिमा भक्तची जाणते. ब्रह्मदेव जाणील हो, सामान्य माणूस काय करणार आहे? उद्या एखाद्या माणसाला सायखेड्यात शोधत शोधत जर नेतन्याहू आले आणि त्यांनी जर विचारलं स्टँडवर, प्लीज टेल मी वेअर इज डिअर हॉनरेबल गणपतराव, आपला बाजूवाला सांगेल लगेच गण्या घरीच असल विठ्ठला. जो त्यातला पारखी नाही तो काय वर्णन करणार आहे, तो काय मानणार आहे? आणि मी म्हणतो ते त्यांनी मानू पण नाही. त्यांनी मानणं त्या गुणवत्तेचा अपमान आहे. एका गायकाला विचारलं तुमचं मरण कशात आहे? गायकाने सांगितलं आमचं मरण 2 जागेवर. म्हणे कोणतं? ज्याला गायनातलं काहीच कळत नाही आणि ज्याला गायनातलं कळतं हे दोघे आमचे शत्रू आहेत. म्हणे कसं काय? म्हणे पहा, आम्ही जेव्हा गातो, विहार करतो, ताना मारतो आणि मूळ स्थानावर येतो, समेवर येतो, तेव्हा ज्याला गायनातलं सगळं कळतं तो वा म्हणत नाही ना, हे मरण आहे. हा, त्या जागेवर त्यांनी वा म्हणायचं आहे, तो म्हणत नाही ना, ते मरण आहे आमचं. मग लोकांनी विचारलं मग दुसरं मरण कोणतं? म्हणे ज्याला गायनातलं काहीच कळत नाही ते कुठं पण वा म्हणतं, ते पण मरणच आहे. त्याच्या रागाचा काष्टा सुटला आणि म्हणतो अरे वा, असा कुठं पंचर टायर असतो काय विठाला? तो अरे वा शब्द सुद्धा अरे अरे वा असा नाही, अरे वा तो शब्द आहे वा, हलंत आहे वा. जेवणाराला ढेकर कधी येतो हे जसं कळत नाही ना, तसा जाणकाराला फणकार भेटला की ते वा असं लगेच असतं. ब्रह्मदेव लगेच पाया पडतो. ब्रह्मादिका जेथे तुम्हा ओळंगणी इतर तुळणे काय पुढे. ब्रह्मादिक देवता प्रणाम करतात आपल्याला. महाराज म्हणतात ब्रह्मादिक जे तुमची काय त्यांची वंदिती पायवणी. काय महिमा आहे त्यांचा? नाम घेता वदनी दोष जाती, तुका म्हणे पापी जाती संताची जपे. त्यांच्या नामाचा जप केला तर आपल्या मनातल्या पापभावना हळूहळू कमी होतात. ह्याला पुरावा आहे माझ्याकडे, तेवढा क्लिअर करतो आणि थांबतो. 14 फेब्रुवारीला खूप मोठा पवित्र सण असतो. मी मुंबईचा आहे आणि तुम्हाला नाशिक जवळ आहे, बरोबर ना? 14 फेब्रुवारीला 13 फेब्रुवारीचा दुसरा दिवस आहे ते म्हणतात 14 फेब्रुवारी. जाऊ द्या, ते आपल्या बजेटच्या बाहेरचा विषय आहे तो. व्हॅलेंटाईन डे साजरा करतात लोक, काही गरज नाही त्याची. एक दिवस प्रेमाचा ही कन्सेप्टच आपली नाही आहे. मी साधारण जेवढं ऑब्झर्वेशन करतो, 15-16 फेब्रुवारीला खूप घाणेरड्या बातम्या पेपरात येतात नेहमीप्रमाणे, विकृत बातम्या. 2025 असं पहिलं साल उजाडलं ज्याच्या 15-16 फेब्रुवारीला एकही वाईट बातमी पेपरात आली नाही. त्याचं कारण शोधल्यावर कळलं 14 फेब्रुवारी 2025ला छावा पिक्चर रिलीज झाला होता आणि छत्रपती संभाजी महाराजांनी अशी क्रांती केली. त्या दिवशी सगळ्या लोकांच्या तरुणाईच्या प्रेमाचा विषय धर्म बनला. याचा अर्थ काय? इतकं पाप वाचवण्याची ताकद छत्रपती संभाजी महाराजांच्या चरित्रात आहे. महाराज आमच्या युगपुरुषांचा महिमा आगाध आहे. अशा कुठल्या बागेतले आलेल्या ईश्वरांनी काही पण बरळू नये. विठ्ठला तुम्ही काय हळूहळू डेअरिंग टाकायला बघता का काय? मग ज्ञानेश्वरी गाथा स्वतंत्र ग्रंथ नाहीत म्हणे, ते भाष्य ग्रंथ आहे. अरे आपला बजेट किती, आपण बोलता किती? विठ्ठला विठ्ठला. हो, गाथा आणि ज्ञानेश्वरी आमच्या करता माता पिता आहेत. तिकडं कोणी जीभ वाकडी करून बघू नये. महाराष्ट्र आडवा करतो हे ध्यानात घ्या आपण. मला म्हणायचं तात्पर्याने काय? छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मरणाने पापवृत्ती नाहीशी होते ना, शिवरायांच्या स्मरणाने पापवृत्ती नाहीशी होते ना. मग मला म्हणायचं तात्पर्याने इतकंच आहे की जे नामदेवराय म्हणाले नाम घे वदनी दोष जाती, महाराज म्हणतात
कोणाचे दोष जाती माहितीये? होका दुराचारी विषयी आसक्त संत कृपे त्वरित उद्धरती. किती विषयी असो, कितीही दुराचरणी असो. काय उदाहरण सांगू आपल्याला? प्रज्ञाचक्षू गुलाबराव महाराजांच्या नात्यातल्या एका माणसाने एक वेश्या आणून ठेवली ती, तिचं नाव हिराबाई. त्या माणसाच्या मूळ जी पहिली पत्नी होती तिने गुलाबराव महाराजांना सांगितले, अरे बाबा तू लक्ष घाल आणि हा सवता सुभा उभा राहील, मला आता वाचव. म्हणून तिने महाराजांना तिच्या घरी बोलावलं. त्यांच्या घरी आल्यानंतर ती वेश्या हिराबाई जिथं राहत होती तिला कळलं की कोणीतरी संत महात्मा ज्याने मला आणली त्याच्या बायकोनं आणलाय, मग कदाचित त्याने जर त्या माणसाला उपदेश केला तर माझी अवस्था काय होईल. म्हणून एक दिवस त्या वेश्येनं निरोप पाठवला महाराजांना, काय मी आपल्या दर्शनाला येऊ शकते का? आता साधू मुक्तद्वार असतो, त्यांनी सांगितलं येऊ शकता. ती हिराबाई दर्शनाला आली, महाराजांना प्रणाम केला आणि सांगितलं, महाराज माझं कल्याण कशाने होईल आपण सांगा. साधूला कोणीच अस्पृश्य नसतो. गुलाबराव महाराज म्हणाले, तू ज्ञानेश्वरीची सेवा कर. ती म्हणते मला वाचता येत नाही. नसू दे, नुसत्या ओळींवर बोट फिरव, माऊली तुझ्यावर कृपा करतील. ती तिथपासून ज्ञानेश्वरी घेऊन बसायची. बघा, जन्माने कर्माने वेश्या आहे. महाराज ज्ञानेश्वर माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली. शेवटी तिचा अंतकाळ जवळ आला आणि तिने तिथल्या माणसानं सांगितलं, माझी ज्ञानेश्वरी मला द्या. त्या ज्ञानेश्वरीला उराशी कवटाळलं, तिने प्राण सोडला. ही वार्ता जेव्हा गुलाबराव महाराजांना कळली तेव्हा त्या प्रज्ञाचक्षूने साश्रू नयनाने सांगितलं, माझी हिराबाई ज्ञानोबारायांच्या कुशीत जाऊन विसावली. मला म्हणायचं काय आहे हो, जी कर्मानं वेश्या आहे ती सुद्धा ज्ञानोबारायांच्या स्वरूपात विलीन होते. होका दुराचारी विषयी आसक्त संत कृपे उद्धरती, नाही त्वरित उद्धरती. हे त्वरित अंडरलाईन करायचं. 5 महिन्यांनी, 10 वर्षांनी, 2 वर्षांनी नाही, ज्या क्षणी की त्याच क्षणी. कुराड परिसावर आदळल्यानंतर 1 वर्षांनी सोन्याची होते ना. आगावरी फोडावयाची लागी, लोह मिळो का परिसाचे अंगी, की जे मिळते आणि प्रसंगी सोन्याची होईल. अशा त्वरित उद्धरविणाऱ्या ज्ञानोबारायासारख्या महंत रघुनाथदासजी महाराजांसारख्या संतांची आम्ही सतत वाट पाहू. शेवट नामा त्यांची वाट पाहे, अखंडित नामा त्यांची वाट पाहे, अखंडित नामा त्यांची वाट पाहे, अखंडित नामा त्यांची वाट पाहे. निशिदिनी घावे संत गती, निशिदिनी घावे संत गती, अखंडित वंदिती पायवनी, अखंडित वंदिती पायवनी. निशिदिनी ध्याय संगती, निशिदिनी ध्याय त्याची वंदिती पायव, ब्रह्मादिक जाती वंदिती रघुनाथजी महाराजांच्या 53व्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आपण हा महाराजांचा केलेला सोहळा आपल्या सर्वांच्या अंतःकरणामध्ये देवसेवेविषयी आणि भगवन नामाविषयी आवड निर्माण करणारा ठरो, ही प्रार्थना करताना एकच सांगणं, कुणाचा द्वेष करू नका, कुणाचा मत्सर करू नका, कुणाशी स्पर्धा करू नका. माझ्याशी कोण कसं वागलं यापेक्षा सर्वांशी चांगलं वागण्याचा निर्णय करा. हाताला काम, मुखाला नाम, कल्याणाचा दुसरा मार्ग नाही. विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय 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 विठ्ठल जय जय विठ्ठल. करा क्षमा प्रद महाराज, करा क्षमा प्रद महाराज, ज्ञानेश्वरा राखा पाया, करा क्षमा
विठ्ठली गवरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री विठ्ठल भगवान. सर्व अन्नदात्यांनी वरती या. सुरू असलेला अखंड हरिनाम सप्ताह या सप्ताहाचं आजचं पाचवं पुष्प ज्यांनी गुंफलं ते आदरणीय हरिभक्तपरायण भाषाप्रभू जगन्नाथ महाराज पाटील मुंबईकर महाराजांचं समस्त गावकरी सायखेडा यांच्या वतीने मी या ठिकाणी आभार मानतो, ऋणनिर्देश करतो. तसंच आजच्या या कीर्तनासाठी ज्यांनी साथ संगत केली ते जय मल्हार भजनी मंडळ पिंपळगाव निपाणी